अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. सो एकदम रॅन्डमली व्हिडिओ सुरू केला आहे. सो व्हिडिओ सुरू करण्याचं कारण म्हणजे मी आज बनवते आहे समर स्पेशल असं शहाळ्याची भाजी. सो शहाळा आणलेलं होतं घरी आणि त्याचं खोबरं होतं, ते थोडंसं जाडसर असल्यामुळे मी त्याची भाजी बनवणार आहे. आणि ही भाजी मी कशी बनवते आहे ते मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं होतं. आय थिंक मी ही भाजी एकदा कुठल्यातरी व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेली आहे. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवणार आहे की ही भाजी मी कशी बनवते आणि खूप टेस्टी भाजी लागते. सो सध्या समर चालू असल्यामुळे, उन्हाळा चालू असल्यामुळे आपण भरपूर शहाळ्याचं पाणी वगैरे पित असतो. सो हे खोबरं जर खायला कंटाळा आला असेल किंवा जर असंच खोबरं खायचं नसेल तर आपण ह्याची भाजी बनवू शकतो. सो मी इथे पातेलं आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे आणि खूप कमी साहित्य, म्हणजे ह्याला साहित्य काहीच लागत नाही. फक्त हे शहाळा आहे जे मी बारीक कट करून घेतलेलं आहे आणि एक मिरची घेतली आहे. सो आपण ही मसाल्यावर सुद्धा बनवू शकतो आणि हिरव्या मिरचीवर सुद्धा बनवू शकतो. सो मी बनवते आहे हिरव्या मिरचीवर आणि मिरची मी कमी घेतली आहे कारण मुद्रामुळे आम्ही थोडंसं कमी तिखट बनवतो जेवण. चला तर मी काय काय टाकते ह्या भाजीमध्ये फोडणीला ते तुम्हाला दाखवते. सो हे बघा, इथे मी पहिल्यांदा पातेल्यामध्ये तूप गरम करत ठेवलेलं आहे आणि मी फोडणी देणार आहे ह्याला जिऱ्याची. हिंग आणि जिरं याची फोडणी देणार आहे. सो थोडंसं हे तूप आहे ते मेल्ट झालं की मी फोडणी देईन. बघा तूप आहे ते मेल्ट होत आहे. सो त्याच्यामध्ये मी घालते आहे हिंग, आहे जिरं. थोडंसं हे जिरं आणि हिंग गरम झालं, तडतडलं की त्यानंतर मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे मिरची आणि जे आडसळाचं काप कट करून ठेवलंय ते ॲड करेन. सो हे बघा, फोडणी तडतडल्यानंतर मी ह्याच्यामध्ये ॲड केलंय मिरची आणि आडसाळं. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी ॲड करते आहे हळद आणि मीठ सुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता हे 2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे पाणी. सो आत्ता माझ्याकडे आडसाळ जे शहाळा आहे ज्याला आम्ही आडसाळ म्हणतो त्याचं पाणी नाही आहे. सो मी ह्याच्यामध्ये साधंच पाणी ॲड करणार आहे आणि थोडीशी चवीपुरती साखर ॲड करेन. सो हे बघा, आता मी साधं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करते आहे आणि त्यानंतर मी थोडीशी साखर ह्यासाठी ॲड करणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी एकदम थोडीशी चवीपुरती साखर ॲड करणार आहे कारण मी साधं पाणी ॲड केल्यामुळे जो नारळ पाणीचा स्वीटनेस असतो तो ह्याच्यामध्ये नाही येणार, त्यामुळे मी थोडीशी साखर ॲड केली आहे. सो आता ऑलरेडी सगळ्या गोष्टी घालून झालेल्या आहेत. आता फक्त हे जे शहाळा आहे, ही जी मलाई आहे ती शिजण्यासाठी आपल्याला थोडा वेळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर मस्त कोथिंबीर घातल्यावर ही भाजी रेडी होईल. सो थोडा वेळ मी वाट बघते आणि तुम्हाला दाखवते. सो जोपर्यंत भाजी एका साईडला शिजते आहे तोपर्यंत हे जी मी आठवड्याची भाजी ऑर्डर केलेली ती मी लावून घेते पहिल्यांदा. आणि हे बघा, मुद्रासुद्धा मला मदत करायला आलेली आहे. सो ही जी भाजी आहे ती मी दर आठवड्याला ऑर्डर करते आणि दर आठवड्याला माझं ठरलेलं असतं कोणत्या दिवशी कोणती भाजी बनवायची, त्यानुसारच मी भाज्या आहेत त्या ऑर्डर करते. सो एक्स्ट्रा भाजी मी नाही घेऊन ठेवत. सो दर दिवशी जी भाजी मला हवी आहे तेवढ्याच भाजीची लिस्ट मी जे आमचे भाजीवाले आहेत त्यांना व्हॉट्सअप करते आणि ते आम्हाला घरी आणून देतात आणि खूप चांगल्या त्याने स्वच्छ भाज्या त्यांच्याकडे असतात. सो मी दरवेळी त्यांच्याकडूनच भाज्या ऑर्डर करते. आणि हे जे पॉकेट्स तुम्ही बघता आहेत ज्याच्यामध्ये मी भाज्या भरून ठेवते आहे ते मी ऑनलाईन ऑर्डर केलेली आणि त्याचा एक व्हिडिओसुद्धा मी बनवलेला होता. सो याच्यामध्ये भाज्या व्यवस्थित राहतात, जास्त दिवस टिकतात आणि आपल्याला जेवढ्या भाज्या हव्या आहेत त्या आपण एका पिशवीमध्ये भरू शकतो आणि जास्त मेसी होत नाही. आणि ह्या बॅगा वॉशेबल असल्यामुळे जर खराब झाल्या, पाणी लागलं तर आपण त्या वॉश करून पुन्हा यूज करू शकतो. सो ह्या भाज्यांमधल्या अशा काही भाज्या आहेत ज्या मी धुवून ठेवते, जसं की टोमॅटो वगैरे असतील तर ते मी धुवून फ्रीजमध्ये ठेवते. सो अशा पद्धतीने दर आठवड्याला भाज्यांचं मी नियोजन करत असते. सो हे बघा, भाज्या आत्ता माझ्या भरून झालेल्या आहेत. त्या आता मी टोमॅटो वगैरे आहेत ते वॉश करून घेते आणि मग फ्रीजमध्ये सेट करते. सो सवयीप्रमाणे मी टोमॅटो वगैरे आहेत ते वॉश करून घेते. सगळ्या भाज्या वॉश नाही करत, पण काही भाज्या असतील आणि माझ्याकडे जर वेळ असेल तर मी ते स्वच्छ धुवून मग ते पॅक करते आणि फ्रीजमध्ये ठेवते.
सो हे बघा, नवीन ज्या भाज्या ऑर्डर केलेल्या त्या पॅक करून मी ठेवलेल्या आहेत. आता बघूया फ्रीजमध्ये कोणत्या कोणत्या भाज्या आहेत. तर हे बघा, 2-3 भाज्या आहेत, थोडेसे टोमॅटो राहिले आहेत, थोडा कोबी वगैरे आहे. सो मी जुन्या भाज्या आहेत त्या वरती ठेवते आणि ज्या नवीन आणलेल्या आहेत त्या खाली ठेवते. सो हे बघा, काही डब्बेसुद्धा आहे ज्याच्यामध्ये मी मिरच्या, कोथिंबीर वगैरे भरून ठेवते. सो आता मी हे सगळं सेट करून घेते. आणि 2 आठवडे झाले हा फ्रीजचा जो सेक्शन आहे तो मी क्लीन केला नव्हता, त्यामुळे ही शीट आहे ती फक्त मी काढणार आहे आणि क्लीन करून घेणार आहे. सो शीट घातल्यामुळे हा जो सेक्शन आहे तो क्लीन करायला खूप इझी होतं. सो हे बघा, 5 मिनटामध्ये माझा हे जी शीट आहे ती क्लीन करून झालेली आहे. सो आता मी ज्याप्रमाणे भाज्या मला दर दिवशी बनवायच्या आहेत त्याप्रमाणे मी सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये सेट करून घेते आणि मग बघूया आपली भाजी रेडी झाली आहे का. सो हे बघा, भाजीसुद्धा छान रेडी झालेली आहे. आतमधलं पाणी आहे ते पूर्ण आठेपर्यंत आपल्याला ही भाजी आहे ती शिजवायची आहे. आणि मस्त मी वरून कोथिंबीर घातलेली आहे आणि छान शहाळ्याची भाजी रेडी झालेली आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. चला तर आता भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.